शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख आणि एक आक्रमक नेतृत्व म्हणजे संतोष भोईर। राजकारणाप्रमाणेच फिटनेस हा त्यांच्या आवडीचा विषय। आपल्या आसपासच्या लोकांना राजकीय विचारांप्रमाणेच चांगल्या आरोग्याच्या प्रवाहात आणण्याचं काम संतोष भोईर यांनी सहजतेने पार पाडलं आहे। 7 जुलै रोजी संतोष भोईर यांचा वाढदिवस होता। एखाद्या नेत्याचा वाढदिवस म्हटलं की गाजावाजा आणि कार्यकर्त्यांची मेजवानी असते, पण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या दूर सारत बदलती जीवनशैली आणि त्यासाठी असणारं आरोग्याचं महत्त्व सर्वांना पटवून देत संतोष भोईर यांनी फिटनेस कॅम्प आयोजित केला। रॉयल फिटनेस सेंटर यांच्या माध्यमातून हा हेल्थ कॅम्प घेण्यात आला। सकाळी 6 वाजता फिटनेस वर्कआउटच्या पद्धती सांगून घरीसुद्धा कशा प्रकारे प्रभावी पद्धतीनं वर्कआउट करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। आरोग्य सल्लागार दिनेश बांगर यांनी शरीराची खडानखडा माहिती सांगत जास्त जगायचंय तर शरीर जपा अशा परखड शब्दात सर्वांना मार्गदर्शन केलं। फ्री हेल्थ चेकअपमध्ये शरीराची तपासणी करून आपल्या आरोग्यात कशा प्रकारे भर टाकायची याचं वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा दिलं गेलं आणि फिटनेस कॅम्पच्या सरतेशेवटी साखरेचा हानिकारक केक न कापता फळांचा केक कापून संतोष भोईर यांनी हा अनोखा वाढदिवस साजरा केला। रात्री अपरात्री कार्यकर्ते जागवत पार्ट्या करणारे नेते एकीकडे आणि भल्या पहाटे फिटनेस आणि आरोग्याचे धडे देणारे संतोष भोईर एकीकडे, हे अनोखं व्यक्तिमत्व आणि हा अनोखा वाढदिवस प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरेल ह्यात मात्र शंका नाही। 28 मे मला असं वाटतं 28 मेलाच सरांची भेट झालेली आणि खोपोलीच्या शिवसेना भवन कार्यालयामध्ये संभाजी पोटे सरांनी आणि मिलिंद सर सोनवणे याने दोघांनी माझी त्यावेळेला स्कॅनिंग केली। मगाशी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं थोडक्यामध्ये BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स त्यांनी काढलं। वजन, उंची, माझ्या हाडांचं वजन, माझं मसल किती, माझ्या शरीरामधलं चरबीचं प्रमाण किती, याचं सगळं त्यांनी ॲनालिसिस केलं। आणि विशेषतः त्यावेळेला मी ड्रेसवर होतो सर, आणि ड्रेसवरती माझं जवळजवळ 102 किलो वजन होतं। आता जवळजवळ माझं वजन 11 ते 12 किलोनी कमी झालेलं आहे। म्हणजे सकाळी मी वजन केलं तर 89 किलो आणि वरती 400 ग्रॅम होतं। म्हणजे जवळजवळ 1 महिन्यामध्ये सकाळी रोज पहाटे 4:30 वाजता उठणे आणि 4:30ला उठल्यानंतर 5:15ला प्रार्थना जेव्हा ऑनलाईन झूमवरती सुवर्णताई पोटे मॅडम झूमवरती आपल्याला व्हॉट्सअपवरती पर्सनल लिंक पाठवतात, ग्रुपवर सुद्धा येते, पासवर्ड दिला जातो आणि मग प्रार्थना चालू झाल्यानंतर अर्धा तास नॉन स्टॉप वर्कआउट असतं, नंतर 2 मिनिटाचा ब्रेकआउट असतो, नंतर बांबू वर्कआउट असतो, त्याच्यानंतर योगा असतो, नंतर पुन्हा मार्गदर्शन, असा तास आणि सव्वा तासाचं मार्गदर्शन असतं। आणि अक्षरशः म्हणजे घामाची आंघोळ होते आणि घामाची आंघोळ म्हणजे दिवसभर एवढं शरीराला एवढा आराम वाटतो आणि तंदुरुस्त वाटतं की खरोखरच एका महिन्यामध्ये सर मी तुम्हाला धन्यवाद देईन की जवळजवळ 18 तासाचं माझं फास्टिंग होतं आणि फ्रूट या महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी होणार कारण म्हणजे मीठ मसाला आणि तेल माझ्या भाजीमधून मी वर्ज केलेला आहे। आणि आहार सर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे तो आहार घेतो, कुठेही भूक लागत नाही, त्याच्यामुळे कुठे चक्कर येत नाही, डोकं दुखत नाही, म्हणजे असं कुठलीच गोष्ट होत नाही। त्याच्यामुळे 12 किलो वजन
माझं कमी झालं आणि विशेषतः म्हणजे का माझी BP आणि शुगर हे काही प्रमाणामध्ये 28 जूनच्या अगोदर 2 दिवस मी जेव्हा माझ्या मेडिकल टेस्ट केल्या त्याच्यामध्ये HbA1c, लिपिड प्रोफाईल, विटामिन D, B12, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन या सगळ्या टेस्ट ज्यावेळेला आणि त्या टेस्टमधनं मला प्री डायबिटिक म्हणजे प्री डायबिटिकला 6.2 माझी रेंज मला पाहायला मिळाली. ॲक्च्युली ती 5.3च्या आतमध्ये म्हणजे नॉन डायबिटिक आणि 6.5च्या पुढे गेली का डायबिटिक म्हणजे माझी डायबिटिक म्हणजे शुगरकडे सुरुवात झाली होती. परंतु 4 महिन्यांनी मी पुन्हा ऑगस्टला माझी जेव्हा रुटीन चेकअप येईल त्यावेळेला रॉयल फिटनेस ग्रुपला धन्यवाद एवढंच येईल का मी या ठिकाणी आताच सांगून टाकतो का मी त्या ठिकाणी नॉन डायबिटिक असेल. माझी त्यावेळेची शुगरची टेस्ट ॲव्हरेज HbA1c 5.3च्या आतमध्ये आलेले असेल. हे मी एवढा आत्मविश्वासाने सांगतो की शुगरची लेवल तर माझी कमी होईलच, परंतु मला सगळ्यात जास्त आनंद आहे की माझं 10 ते 12 किलोनी वजन जे कमी झालं त्याचं सगळं श्रेय रॉयल फिटनेस यांना जातं. आणि हे माझं जे मन आहे, माझं शरीर आहे, म्हणून मी सरांना सांगतो की तुमचं शरीर काय बोलतं तुमच्याशी मला माहीत नाही. माझं शरीर माझ्याशी असं बोलतंय की जन्मल्यापासून वयाच्या 40व्या वर्षापर्यंत ज्या ज्या वेळेला गरज होती, ज्या ज्या वेळेला मला गरज लागली त्या त्या वेळेला माझ्या शरीराने मला साथ दिली. पण शरीर आता 40च्या नंतर मी 50वी पण क्रॉस केली, 51 पण आज क्रॉस करतोय. 52व्या वर्षामध्ये प्रदानपण करत असताना शरीर असं बोलतोय का तू वेळेवरती झोप, वेळेवरती उठ, योग्य आहार घे, योग्य फिटनेस कर. मला तुझ्या शरीराला तुझ्याकडनं मला अपेक्षा आहे आणि मग तू जेवढं मला टार्गेट जगण्याचं देतील 80-100 वर्ष तेवढं मी तुझ्याबरोबर राहीन असं शरीर माझ्याशी बोलतं. मलाही वाटतं या सरांचं व्याख्यान ऐकल्यानंतर तुम्ही सगळं आज 1.5 तास 2 तास आणि तुमच्या मनाने तुम्हाला सकाळी 5:30ला इथं पाठवल्याच्या नंतर तुमचंही शरीर तुमच्याशी बोलेल असं मला आत्मविश्वास वाटतो. एवढंच मला त्याचं समाधान आहे आणि थांबतो. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.